चे प्रश्न बघू। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती? तर आपली गोदावरी ही नदी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे बघा। पुढील प्रश्न आहे तिसरा, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कोणत्या समुद्राला लागून आहे? तर अरबी समुद्राला लागून आहे। पुढील प्रश्न आहे चौथा, कोकण प्रदेशाची राजधानी कोणती? तर मुंबई ही राजधानी कोकण प्रदेशाची आहे। पाचवा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतरांगाला दुसरे काय नाव आहे? तर पश्चिम घाट म्हणून आपण ओळखतो। अरवली ही पर्वतरांग सर्वात प्राचीन आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 6 नंबरचा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हा क्षेत्रफळाने कोणते? तर अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता अहिल्यानगर हे अहमदनगरचे नवीन नाव आहे। 7 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाने कोणता? तर सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर। 8 नंबरचा प्रश्न, तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तर पश्चिमेकडे। 9 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती प्रशासकीय विभाग आहे? तर 6 आहे। महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेस महाराष्ट्रात 4 प्रशासकीय विभाग होते, आता महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहे। 10वा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे विदर्भ प्रदेशातील प्रमुख नदी कोणती? तर वैनगंगा।